आपण बघायला लागलोय एक्स लिंक्ड इनहेरिटन्स मध्ये फक्त एक्स वरनं जी आधार असतात ते बघायला लागलोय. ठीक आहे, त्यामध्ये काय येणार, नॉर्मल माणसाचं काय असणार आहे, मेल असतो तो एक्स वाय असतोय आणि फिमेल असते ती एक्स एक्स असत्या. ह्याच्यामध्ये जर कॅपिटल सी असेल तर हा नॉर्मल असतोय आणि जर स्मॉल असेल तर तो काय असतोय, आजारी पडलेला असतोय. ठीक आहे, मग वाय क्रोमोझोमचा काही संबंधच येत नाही कारण हा एक्स लिंक्ड इनहेरिटन्स आहे. कारण मग फिमेल म्हणजे तर दोन असणार आहे, दोन असले तर ही बोंबाबोंब, आणि जर एक नॉर्मल आणि एक कॅपिटल आणि स्मॉल असेल तर दीज आर ओनली कॅरियर, म्हणजे ही फिमेल कलर ब्लाइंड नाही आहे, तर हिच्यामध्ये जीन्स असे आहे की ही पुढच्या पिढीमध्ये म्हणजे त्यांची पोरं होऊ शकतात, होतात असं म्हणता येत नाही. कारण कुठनं जर नॉर्मल देखील ना काय अडचण येणार नाही. कारण तर कुठला पण इनहेरिटन्स करताना लक्षात ठेवायचं, एक्स वाय ह्या घरातले जेवढे आहेत त्यामध्ये तुम्हाला जर जिनोटाइप पार्ट नसले तर तुम्हाला कुठलाच प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येत नाही. त्यामुळं सगळ्यात पहिला काय असेल पार्ट करायचा झाडात घ्या, जिनोटाइप. सेकंड थिंग, हे कशाचं उदाहरण आहे तुम्हाला माहित पाहिजे. एक्स लिंकचा आहे, वायचा आहे, कशाचा आहे, ॲटोझोमचा आहे, सेक्स क्रोमोझोमचा आहे, कशाचा, तुमच्या डोक्यात पहिले चार आठवलं पाहिजे कालचा मला. अनलेस अँड ते कालचा आठवल्याशिवाय हे काही उपयोग होत नाही. समजलं. आता बघूयात आपण मेल आपण कलर ब्लाइंड घेतलाय म्हणजे एकदम हे आहे, आणि फिमेल मात्र काय घेतली आपण नॉर्मल घेतल्या. आपल्याला काय करायचं, वेगळं करूयात. एक्स स्मॉल सी, वाय एक्स कॅपिटल सी, एक्स कॅपिटल सी, हे दोघं जर एकत्र आले तर काय होणार, एक्स कॅपिटल सी, एक्स स्मॉल सी, हे दोघं जर एकत्र आले, एक्स कॅपिटल सी, स्मॉल सी, हे दोघं जर एकत्र आले, एक्स कॅपिटल सी, वाय, एक्स कॅपिटल सी, वाय. हे आपल्याला असं पण करता आलं असतं की हे दोन्ही होमोजाईगस असल्यामुळं एकच काढलो आपण, तरी पण ते काढता आलं असतं. मग हा कसा आहे, हो कॅरियर फिमेल. हे कसं आहे, कॅरियर फिमेल, नॉर्मल फिमेल. कळलं काय म्हणाले, म्हणजे आपलं त्याचं काय झालं, 50% चान्सेस आहेत त्याच्यात. कशाचे, दुसरा इनहेरिटन्स घेऊया आपण, सेम उदाहरण घेऊया ना. आता काय करूया आपण, कॅरियर डॉटर घेऊया. कॅरियर डॉटर म्हणजे काय, एक्स कॅपिटल सी, एक्स स्मॉल सी, आणि नॉर्मल मेल घेऊया. नॉर्मल म्हणजे एक्स कॅपिटल वाय. ठीक आहे, मग आता काय करूया, हा आणि हा एकत्र आला तर काय होणार, एक्स कॅपिटल सी, एक्स कॅपिटल सी, हा आणि हा एकत्र खाली लिहायला होतो पॉसिबल, मी ते करायचं व्यवस्थित. एक्स कॅपिटल सी वाय, आणि हा एक्स कॅपिटल सी, एक्स स्मॉल सी, एक्स स्मॉल सी, स्मॉल सी हा आणि वाय. म्हणजे काय, हा कलर ब्लाइंड मेल झाला, म्हणजे हा वेगळा आहे. हे काय झालं, कॅरियर फिमेल झालं. हे काय झालं, नॉर्मल मेल आहे, आणि हे काय आहे, नॉर्मल फिमेल आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला सगळ्या पॉसिबिलिटी आल्या. जर नवरा नॉर्मल असेल आणि बायको कॅरियर असेल, कळलं नाही काय आहे, कॅरियर आहे, मग ह्याला तुम्ही सगळ्या पॉसिबिलिटी वापरायच्या. काय, नवरा नॉर्मल, फिमेल ॲबनॉर्मल, नवरा नॉर्मल, फिमेल कॅरियर. कारण काही तुम्ही ते मगाशी आपण सांगितलं, ह्याचं लग्न ह्याच्यावर लावू शकता, ह्याचं लग्न ह्याच्यावर लावायचं. म्हणजे तुम्हाला काय करायचं बघा, आता घरात जायचंय आणि हा जो जिनोटाइप होता ह्याचं लग्न ह्याच्यावर लावायचं, पॉसिबिलिटी लिहायचं. ह्याचं लग्न कलरवर लावायचं, पॉसिबिलिटी लिहायचं. ह्याचं लग्न ह्याच्यावर लावायचं, पॉसिबिलिटी लिहायच्या. किती झाले तुमचे, 3 प्रोसेस झाली. दुसरं, ह्याचं ह्याच्याबरोबर, ह्याचं ह्याच्याबरोबर, ह्याचं ह्याच्याबरोबर, 6 पॉसिबिलिटी येतात. थेरीज पेपरला 6 पैकी एक प्रश्न 100% आहे. काय अवघड आहे, सगळं सेम आहे. फक्त काय पाठ करायची तुम्हाला, अभ्यास करत असताना आपल्याला व्हेरी इम्पॉर्टंट काय, इम्पॉर्टंट काय, असंच थापा काय. कळलं. त्यामुळे 6 वेळा लिहायचं, तुम्हाला घरात गेल्यानंतर लक्षात ठेवायचं. मी आतापर्यंत पुढे शिकवणारे सगळे क्रॉस तुम्हाला मी एकदा काढून तुम्ही किती लिहायचे, 6 वेळा लिहायचे. काय अवघड आहे काय. आणि हेच प्रश्न तुम्हाला नीटला असणार आहे. काय असणार, काय असं प्रश्न असणार, नॉर्मल मेल आहे, नॉर्मल फिमेल आहे, खालचा रेशो कुठला बरोबर आहे, अवघड आहे. नॉर्मल मेल आहे, कॅरियर फिमेल आहे, रेशो खालचे कुठल्या बरोबर आहे, काढायचे लगेच. किती मिनिटाचं काम आहे, अर्धा मिनिटाचं काम फक्त. नॉर्मल मेल, कॅरियर फिमेल,
ओके, त्यानंतर इथनं एक परत हे जायच्यावर जोड्या सेम आहेत त्या, कारण एक दोन डोक्यात आलं सगळ्या जण जोड्या. ओके, आणि हा धडा सगळ्यात अवघड आहे. काय अवघड आहे तुम्हाला? फक्त जिनोटाइप अवघड पण आहे, ट्रिक आहेत त्या. ट्रिक अशी ट्रिक संपला विषय. हा, व्हिडिओ पॉज कर, पुसून ठेवा. एकदा काय तुम्हाला जखम झाली की ती काय होणार? काय होणार? क्लॉट होणार. काय आलेस? शक्य आहे? वाचा बोला त्याला. हा, impair the body ability to make blood clots, leading to prolonged bleeding after injury. दादा व्हेरी रॉंग कन्सेप्ट. चुकीचे कन्सेप्ट बसल्याने लोकांना. एकदा रक्तस्राव झाला चालू थांबतच नाही. दॅट इज द हिमोफिलिया. हिमो म्हणजे रक्त, फिलिया म्हणजे लवर. हिमोफिलिया म्हणजे रक्त आवडणारे. म्हणजेच काय? रक्तस्राव झाला की न थांबणार. दॅट इज द ब्लीडर डिसऑर्डर. इट इज ऑल्सो नोन ॲज ब्लीडर्स डिसऑर्डर. म्हणजे काय? तुम्हाला फॉर एक्झाम्पल इथं जखम झाली, इथं जाता लागलं, आम्हाला त्याला हात होतो म्हणतात. दॅट इज द ब्लीडिंग टाइम, क्लॉटिंग टाइम. रक्त आल्यानंतर काय होते? आपल्या शरीरातले सगळे प्लेटलेट जातात पळत पळत पळत. काल आपल्या शरीरातलं सगळं प्लेटलेट जाते पळत पळत पळत, आणि ते काय करते? गुठळी तयार करते. का? गुठळी झाली तर काय होईल? गुठळी झाली नाही तर काय होईल? रक्तस्राव. मग झाला तर काय होईल? नदीवर लागलं. रक्तस्राव जर थांबला नाही तर आपल्याला नदीवर न्यायलाच लागतं. मग ते होऊ नये म्हणून देवानच पण काळजी घेतली. काय करायचं? क्लॉटिंग मेकॅनिझम. ठीक आहे, जेणेकरून तुमचं काय व्हावं? 2 मिनिट थांबले की रक्त आपोआप थांबते. पण हिमोफिलिया असा आजार आहे जन्मतः त्याला काय होते? रक्तस्राव झाला की थांबायची टेंडन्सी नाही आहे. आणि इट इज एक्स लिंक्ड रेसेसिव्ह डिसऑर्डर. ओके, आपण जिनोटाइप बघूयात काय ते. इथं जिनोटाइप आहे. परत मी तुम्हाला सांगितलं हा काय आहे? एक्स लिंक्ड. म्हणजे काय असणार आहे? हा एक्स क्रोमोझोम होणार आहे फक्त. काय अवघड आहे याच्यात? हा, तर काय नॉर्मल मेल एक्स पहिल्यांदा क्रोमोझोम काढून घ्यायचे आपण. काढले. मग नॉर्मल म्हणजे काय? कॅपिटल. ओके ओके, मग अशी कुठे काय केलं आपण? हे सी काढलं होतं. इथं काय करावं? फक्त एच. एवढाच फरक आहे, बाकी काही फरक नाही. आता हिमोफिलिक मेल असलं तर कसं असणार? एक्स स्मॉल एच वाय, आणि हिमोफिलिक फिमेल असेल एक्स स्मॉल एच एक्स स्मॉल एच वाय. कसं आलं? आले शरयू काय म्हणजे काय होतं समज? वास्तुक शांती लय खाल्ला बघा. काय होतं तुझं? मग सवास विचारायला नसेल. आणि कॅरियर काय असणार आहे? इथे दोघांपैकी एक नॉर्मल असणं त्याला काय म्हणतात? कॅरियर. मग आता ह्याच्यात ऑलरेडी आहेच एक, त्यामुळे कॅरियरचा संबंध नाही. इथे काय असणार? एक कॅपिटल एक स्मॉल. ओके, म्हणजे परत बायकाच लावालावी करतात. मी असं म्हणतो, तुम्हाला खोटं वाटते? तुम्हाला हा चॅप्टर शिकवला ह्युमन हेल्थ डेंगू कशामुळे होतोय? एडिस इजिप्तीमुळे. फिमेल एनाफिलस मॉस्किटोमुळे होतोय. कुठले? एनाफिलस मेल मुळे होत नाही, एनाफिलस फिमेल मुळे होते. आणि एडिस इजिप्ती पण फिमेलच मुळे. मेल डासामुळे कुठला आजार आजपर्यंत जगात पसरलेला नाही. लक्षात ठेवा. तुमच्या कसं काय एवढं विश्वास? 2च डास आहेत. क्युलेक्स पण आहे ना सर? क्युलेक्स कुठला? कुठला? हा, उचलेरिया बँकरोप्टी. त्याचं नाव काय? डॉक्टर कोण आहे? डॉक्टर कोण आहे? उचलेरिया बँकरोप्टी. मॅडम आपण काय म्हणतो तुम्हाला सांगतो की औज औज आवाज मॅडम पण ग्रुप मध्ये. चला काय पण घ्या, कर स्पेलिंग तेच द्या. उचलेरिया बँकरोप्टी. हा, ठीक आहे. डासाचं नाव होतं हिमोफिलिक मेल. कसं असणार आहे? हो एक्स स्मॉल एच वाय
आणि नॉर्मल फिमेल घेऊया एक्स एच एक्स कॅपिटल एच. ओके, मग हा ह्याच्यावर झाला तर काय होणार एक्स कॅपिटल एच एक्स स्मॉल एच. हा ह्याच्याबरोबर काय होणार एक्स कॅपिटल एच. नाही आपण करू त्यानंतर हे आणि हे काय होणार एक्स एच वाय. हे ह्याच्याबरोबर काय होणार एक्स एच. म्हणजे काय होणार मागासारखं परत हाफ ऑफ पर्सेंट. हाफ ऑफ म्हणजे काय हे काय असणार आहे कॅरियर फिमेल. हे काय असणार कॅरियर फिमेल. हे काय असणार नॉर्मल मेल. हे काय असणार नॉर्मल मेल. म्हणजे चान्सेस काय आहेत कॅरियर फिमेल एज टू नॉर्मल मेल इज इक्वल टू 1:1. ओके, किंवा 50-50%. काय अवघड आहे या अवघड. परत उदाहरण मी जर असं घेतलं माझ्यासारखं कुठलं कॅरियर डॉटर नॉर्मल मेल जर घेतलं तर 25% त्याचं प्रमाण येते. काय अवघड आहे नाही. आता राहिला विषय काय काय ते बघा किती वेळ टाइम मिळाला शिकायला असं तुम्हाला पेशंटला जास्त. सेक्स डिटर्मिनेशन कसं असतं ते सांगितलं तुम्हाला माहिती आहे ऍक्च्युअली ते कशी सांगू काय. नॉर्मल फिमेल जे आहे त्यांचा क्रोमोझोम काय असतोय सगळ्यात पहिला क्रोमोझोमच्या आपल्या 23 जोड्या असतात. 23 पैकी 22 ह्या काय ठरवतात तुमचं केसापासून नॉनवेश आहे ते ठरवतात. दॅट इज नोन एज ऑटोझोम. आणि एक जो आहे तो सेक्स क्रोमोझोम आहे हा काय ठरवतो मेल आहे का फिमेल आहे. मेल आहे का फिमेल आहे कसं ठरवणार एक्स एक्स क्रोमोझोम इज फॉर फिमेल आणि एक्स वाय क्रोमोझोम इज फॉर मेल. हे आल्यावरच तुम्हाला पुढचं काही शिकवलं. त्यामुळे हे काही शिकवायची गरज नाही पण सांगतो. एक्स एक्स क्रोमोझोम हा फिमेलचा आहे. फिमेल म्हणजे असं काढायचं चित्र फिमेल लक्षात आहे सगळ्याला पडायला पाहिजे त्याला म्हणजे दीपक शिकवलं. हे काय बा फिमेल आहे हे मेल बरोबर आहे. आता त्याला बरोबर चला बरं मला सांग हे काय रे आपण क्रोमोझोम वेगळे करूया. जरा व्हिडिओ चालू आहे किंवा मला बोलता येत नाही गोष्टी बऱ्याच त्या व्हिडिओ संपून सांगतो तुम्हाला. हा हे जर क्रोमोझोम वेगळे केलं तर काय होणार एक्स एक्स. हे जर क्रोमोझोम वेगळे केलं तर काय होणार. आता काय लक्षात ठेवा पेपर मध्ये जर आपलं प्रेझेंटेशन चांगलं असलं पाहिजे त्यामुळं ही जोडी कायम चौकोनातच काढायची. ठीक आहे म्हणजे जरा मला गेटअप कशात होता हे जे गॅमेट आहेत ते गोल मध्येच काढायचे. जरा काय दिसायला चांगलं दिसते मार्क वाढतात. ओके एक्स म्हणजे फिमेल होणार. हे दोघं जर एकत्र होणार एक्स वाय क्रोमोझोम हे होणार. हे दोघं तर काय होणार एक्स एक्स आणि हे असेल तर एक्स वाय. म्हणजे काय मुलगा किंवा मुलगी होण्याचं प्रमाण काय आहे 50-50 आहे. समजलं मी काय म्हणाले. मुलगा म्हणून तर मुलगी होणार ती कोणावर अवलंबून आहे कोणावर आहे मग बोलायचं नाही. तुला पोरगूच द्यायचं असं बोलायचं नाही. कोणावर अवलंबून आहे पोरीने बोलायचं तुमच्यामुळं काय म्हणतो मी कारण ही फक्त इंडियामध्ये घाण सिस्टीम आहे. फिमेल जाते फिमेल असं काय नसते असं बऱ्याच माहीत असतात त्यांच्या घरात पुरुष होतं असं काही संबंध नसतोय. कारण at the time of cell division during the gamete formation काय काय सांगितलं बघा at the time of cell division during the gamete formation कुठला क्रोमोझोम पुढे जाईल हे मेलला पण माहित नाही फिमेलला पण माहित नाही. समजलं. त्यामुळं हे सायन्स रॉकेट सायन्स आहे. हे सगळ्यांच्या वरचं सायन्स आहे. असं जर कोण म्हणलं मी औषध देतो तुम्हाला मुलगाच होईल खरं आहे का ते त्याच्याकडे असं औषध आहे का वाय क्रोमोझोम काढून पुन्हा टाकायचं त्यामुळे सगळं झूट आहे. समजलं. मी झाडपाला देतो झाडपाला म्हणजे ते नाही हा मुलगा मुलं होण्यासाठी औषध असते पण मुलगा किंवा मुलगी होण्यासाठी औषध जगात नाही. समजलं. म्हणजे आपल्याला कोण ठरवते मेल ठरवत असतो की मेल होणार आहे काय फिमेल होणार आहे.
आता जरासं मी इंटरेस्टिंग सांगतोय. झेड झेड हे पक्षांमध्ये झेड झेड झेडवाय असते, ठीक आहे, सॉरी झेड असते. आणि आपल्यात मी काय सांगितलं, आपल्यात हेटेरो कोण असते, हेटेरो म्हणजे वेगवेगळा मेल असते, बरोबर आहे. तसं फिमेल मध्ये हेटेरो, बर्ड मध्ये फिमेल हेटेरो असते. ही फिमेल आहे, कोण आहे, फिमेल बर्ड आहे. मग काय होणार, ह्याचे काय होणार क्रोमोझोम झेड झेड, ह्याचे काय होणार हे काय होणार झेड झेड, म्हणजे हा होणार मेल, हे झेड एक्स, हे झेड झेड, हे झेड एक्स. ओके, म्हणजे ह्यांच्यात पण 50% पॉसिबिलिटी आहे. मात्र कोण ठरवते, फिमेल ठरवते. काय मेल होणार की फिमेल होणार, समजलं. लक्षात ठेवा. जर झेड एक्स झेड डब्ल्यू चुकलं बघा, काय नाही, फक्त जरा असं. ओके, हां. मग मे आपलं ह्युमन्स असते त्याला म्हणलं जाते XX XY आणि ह्याला म्हणलं जाते ZW ZZ. कारण सेग्रीगेशन टाइप असतोय त्याला ते नाव दिलेलं आहे. का अवघड आहे. आता ह्याच्याकडे डेंजर असते मधमाशा. जरासं विषय वेगळा आहे विषय, तो म्हणजे मधमाशा. फिमेल आहे, ठीक आहे, त्यांचा क्रोमोझोम आहे 2N, ठीक आहे. त्यांचं काय होणार मिओसिस, मिओसिस काय होणार मग N वेगळं होणार. आणि मेल जो आहे त्याच्यात ऑलरेडी फक्त Nच आहे, मग ह्याचं काय होतंय मायटोसिस होते. मायटोसिस इज अ आहे तसं, मिओसिस इज अ रिडक्शनल, म्हणजे हा होत असते. ते तुम्हाला शिकवलं असेलच मॅडम, नसलं तर दोन बोलतो. लक्षात घ्या. हे बघा, ह्यातलं एक जण फक्त त्याच्यावर जाणार आहे. किती जण, जो एक जण जाणार त्यांचं काय होणार 2N होणार. त्यालाच म्हणायचं फिमेल जर्मनी. आणि आहे तसा एक जण गेला तो मेल झाला. अवघड आहे, फक्त त्यांची प्रोसेस वेगळी. हनीबीज हे काय आहे मधमाशा. काय झालं हे सोपं आहे, ठीक आहे. हे वेगळ्या प्रकारचं होतं. दॅट इज द पुस्तक कुठे गेलं. इथं आपण आज थांबूयात. उद्या आपण 3 आधार बघणार आहोत. त्यातला पहिला होता